नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचे मनापासून स्वागत. दोन दिवस कामामुळे आपला ब्लॉग नाही का एकदम व्यवस्थित नाही आला. तर आजचा दिवस नाही का एवढा इंटरेस्टिंग घालू आणि नाही का मी तुम्हाला काहीतरी गोष्ट दाखवणार आहे आज. ती तुम्हाला भरपूर दिवसापासून तुमची इच्छा आहे आणि सर्वांनी कमेंट पण केली होती की ते तुम्हाला बघायचं आहे. आज मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आज सकाळी आता वाजले 8:30 आणि त्यात बघा आपले आजी आणि आजोबांची किती मस्त मस्ती चालली आहे. अशी मस्ती करायला पाहिजे एकदम, म्हणजे नाही का, ते दाखवतो आणि आपल्या दिवसाला सुरुवात करतो. कुठं जाता नाना? तुम्ही गेलो मला कर मग का हां अर्धा तिकीट आहे काढलं मग सगळे कुठं आहे? ते बोगस झालं आता ते नुसतं आधार कार्ड असलं तरी जमत. हा का बैर नानाचा आधार कार्ड लपून ठेव. आधार कार्ड थेट मुंबईला जाईन मी. आणि मला आजोबा यायचीच नाही मुंबईत. मग तिकडे किती गणगोत आहे. मग कोण नाही विचारायचं. गणगोत एक दिवस सपादीन दुसऱ्या दिवशी म्हणते कवा जाईन हो. नातू नाही का माझी मुंबईला नातू विचारित जाईन. त्याला म्हणून फोन नंबर दे मला, मी येतो ते. बरं नुसतं राखण करतो तुमच्या घरी. कुत्रा आहे तिथं. कुत्रा आहे की राखण करला कुत्रा आहे. जेवलं की नाही आज? काही खाल्लं की नाही सकाळी? कशाचं कोण देते खायला आणि कशाचं बरं जे आहे ते. कम नाही जात ग बाई जेवायला. जेवायलाच बंद करायचं आता. म्हणजे काल मग होता, आज ना तुमचं आहे काय? हां शनिवार माहेर आहे. जेवण देव टायमाला जेवण देव की असं व्हायला लागलं. शनिवार तुमच्याकडे का आज? माझी शनी आम्हाला आज ते शनी होता राहते, आज हे शनी. आता कुठे चालला तू? मीच नाही चाललो आहे. पॅन्ट फाटली आहे थोडी, शिवून आणतो. अरे पण आता मी शिवली असती इथं घरीच. नको, लय वेळ लय जाईन तुला. आणि जे कसं आहे ना, तू मोठ्या द्वाराने शिवीशीन. शिन ना बारीक दोऱ्यानं. नको जाऊ दे. कवर पण तुला ते कवर शिवीत बसा लागन थोडी जास्त फाट. लवकर मग हां बसू नको तिथं, थांबू नको. नाही नाना संग बोलत नाही काय? काय झालं? होय नाना काय झालं? बोलायचं नाही का? कोणा सांगत नाही का? नाही बोलायचं म्हणते. काय आलंय? नको मग आता काय करायचं? बसून राह. असंच मी राख तुम्हाला सोबत बसवून येतं. हां जाऊ दे, जेवण करा. हां बरं किती खाता? चार भाकरी म्हणते ना. हे बघा असं भांडता आलं पाहिजे. एवढी मजा, एकदम मस्तीत भांडत येत वगैरे आणि हॅपी राहते. गाडी काढतो आणि पॅन्टीला धागा टाकून आणतो. किती नंबर आहे? धागा ते फाटली थोडी, तेवढी शिवून. 5 ते 10 मिनटामध्ये पॅन्ट शिवून झाली. आजीला 1 ते 1.5 तास लागला असता शिवायला. त्यात ते मोठा धागा पण व्यवस्थित नसतो वाटला आणि पुढे मला घालून पण नसतं जाता आली. झाली पॅन्ट शिवून. आत्ता संध्याकाळचे 5:30 वाजले तर दिवसभर एवढं ऊन पडलं होतं. किती नान ऊन पडलं होतं? लय ऊन. एवढं ऊन पडलं होतं. आज काहीच ब्लॉग शूट करता नाही आलं. नाना आणि आपली आजी दोघं पण निवांत बसले जेवण करून. काहीच काम नाही केलं. अजून आपल्या आजीने नाही का धुणंसुद्धा नाही धुतलं, कारण गरमीच एवढी. पण नाही का त्याच्या आधी आपल्या आजीने रेसिपी बघा किती भारी बनवली. 1 नंबर रेसिपी बनवली आहे. मसाला फ्रेंच फ्राईज. हे बघा नानाची मज्जा आहे खायची. लय माझ्या खायची. खाऊन दाखवा नाना कसं काय. लय गोड. म्हातारी टुकटुक. आम्ही केलं म्हणून खायला भेटत. काय काय ते पोलाव नाही गुलाबजाम बोलला. खरंच एवढं भारी बनवलं ना आपल्या आजीने. खरं टेस्टला आहे नाही का तोडच नाही. मी व्हिडिओ बनवला आहे शॉर्ट, मी अपलोड करतो. खरंच 1 नंबर बनवले. मसाला फ्रेंच फ्राईज आहे ते. खरंच एवढे भारी लागते. किती भारी लागतं ना. लय भारी. 1 नंबर. आपल्या आजीला द्या ना. तुम्हीच खाता, तिला देता नाही तर. नको तिला नको. नको नको
आता तिला आवडत नाही नको दे हो इकडे ये, इकडे ये, ते खात सगळं खाऊन टाकीन. तिनं चारच घातला डायरेक्ट. हा तिला झारेच खाईन ती. जारे डोक्यात घालीन मला नाही दिली. हो बरं खाऊन बघ. अरे डायरेक्ट अशी कशी घेती? सांडत येईन अजून घे ना. त्याला ते दे ना ते पाणी शिजायचं. कस काय आले एक नंबर बनिले? की बाई तुम्ही पण करी जण खात जा. कोणी बनिलंय? मी बनिलंय. कोणी म्हणलं ना? म्हातारी म्हणते मी बनेलय, मी बनिलंय आजीनं. मी बनेल आजोबानी. आजोबाला हात का नाही कोणी बनेलय मग? खरंच एवढे भारी बनवले ना. काय बनेलय भारी मी आजोबानी बघ. गुळगुळ खा. गुळगुळ खरंच लय भारी. मीठ कमी. मीठ कमी आहे. आम्ही राजाला एक टाकून बघू. नाही खाय. बघू ना खाऊन. खाय. खातोय नाना. खाऊ दे ना. खाय. अजून टाकू जा खाल्लं. खाल्लं बघा. आपण जे खातो ना तेच खातो. तो भाकर नाही खात. पण चपाती खातो बाई. चपाती पण नाही खात. लाडू खातं, जिलेबी खातं, पेढे खातं. आपण खायला जेवढं आणतो तेवढं खातं. ते बाजारचं भाकर नाही खात ते. तो सुकून ठेवलाय त्याला. मग ते आम्ही खातो तेव्हा ते खायला भेटायचं त्याला. बटाटे खायचं उकडून टाकायचे ना त्याला खाऊन दे. बटाट्यासारखं गाडी होईल. खाऊ राहिले बटाटे. ना खरं त्याला बटाटे खायला टाकायचं आपण. आता आणलं तर बटाट्यावानी गाडी होईल. कद्दूची कद्दू. तेलकट म्हणून खातो ते. तुम्हाला सर्वांना नाही का एक प्रश्न पडत असेल की मी कधी नाही का छोटा ब्लॉग काढतो, कधी मोठा काढतो, पण त्याच्या पाठीमागचं कारण काय माहिती का? काय? ऊन लय पडतं आणि सगळेजण झोपत येतात. आजीन आपले आजोबा दोघं पण झोपत येतात. तर मग काय ना ब्लॉग शूट नाही करता येत. ऊन एवढं पडत चाललं ना दिवसांदिवस, त्याच्यामुळे काहीच करता येत नाही. आता बाहेर बसतो तर इतकी झळायला लागत्यात. घरात जावं तर लाईट जाती. कूलर पशी गेलं का आता कसं जीवन जागावं आणि कसं नाही काय समजणच नाही की बाई काय करावं आता. तसंच अंगाला जसं जसं आग होती हातापायची ना अंगाची जशी इतकं ऊन पडतंय. तर मी तुम्हाला काल म्हटलं होतं की मी तुम्हाला आज काहीतरी दाखवणार आहे आणि तुम्ही भरपूर दिवसापासून कमेंट करत होतं. पण जेवढं माझ्याकडे आत्ता उपलब्ध आहे ना मी तेवढं तुम्हाला दाखवतो. त्याच्यापेक्षाही जास्त जर अजून डाटा मला जर सापडला ना तर मी तो पण तुम्हाला दाखवल, पण ते नंतर दाखवल. पण मी आता तुम्हाला जेवढं माझ्याकडे ना तेवढं तुम्हाला आता लगेच दाखवत आहे. तुम्ही सर्वजण एवढे खुश होणार आहेत ना की खरंच. तुम्ही होणार की नाही ना? हा लय खुश. आता तुम्हाला दाखवतो आता लगेच. आपली बाई 10 वर्षापूर्वी कशी होती बघायची तुम्हाला? हा कशी होती हे बघा दाखवतो. हे बघा डेट 26 फेब्रुवारी 2016चा फोटो दाखवतो तुम्हाला. हे बघा आपल्या आजीचा. हे बघा आजी त्यावेळेस कशी होती. आता बघ कशी बघती. तू ओळखते का तुला? हे बघा आपल्या आजी. तुम्ही भरपूर दिवसात मला फोटो दाखव. तर हे बघा एवढे हे फोटो येतात आपल्या आजीचे. आता मी तुम्हाला सर्व दाखवतो बरं का फोटो. हा फोटो पण तेव्हाच आहे बरं का, माझ्या बड्डेला काढलेला आहे बघा. त्यावेळेचे बड्डेचे फोटो बरं काय. कोण? हे बघा बाई त्यावेळेस कशी दिसायची. बघा ना बाई कशी दिसत होती त्यावेळेस. हां चांगली दिसायची का? पहिले चांगली दिसत होते का आत्ता? पहिले चांगली नव्हती, आता चांगलीच ती. गोरबाने तिला नाव ठेवलं की मला नाव ठेवते. अरे मी चांगला दिसतो मोबाईलमध्ये. आता बघायचं आहे का नाही? लय भारी. हे बघा आता मी तुम्हाला सर्व फोटो दाखवतो आपल्या आजीचे बरं का. नंतर आपल्या आजोबांचे पण दाखवतो. हे बघा. ओळखलं का कोणी? हां कोण आहे? म्हातारी आहे ना ओळखली का? ती काय चांगली आहे का? लय चांगली दिसते. ती कशी बघते पा. ओळखत का नाही? हे लुगडं आहे हे. कोणतं? हे बघा आता त्याचं हे बघ खरंच हेच लुगडं आहे. हे पा गोदडी बनवली त्याची. डाळिंबाच्या बागामध्ये काढलेला आहे बघा. कोणते पाहिजे बघा. हे कोणी? हे त्याची हसली बाई आपली हसली.
हे बघा म्हातारीच. गवळीच्या लग्नाचं लुगडं हे बघा आपल्या बाईची आई. अरे बाई तुझी आई बघ. बसली बाबा म्हटल्या आजलं तर बघा बाईचे डोळे भरून आले. तिची आहे किती. हे बघा ना बाईची आई किती दोघी बघा सेम सेमच आहे दोघी बघा दिसायला. हे बघा आपली बाई आणि बाईची आई. कवा काढ किती दिवस झाले ना बघा फोटो फोटो राहिलं बाई आपल्याकडे म्हणून बरं झालं. मला पहिल्यापासून आपल्या आजीचा त्यांचे फोटो काढायचे नाही का लई हाऊस होती म्हणून हे बघा फोटो मी त्यावेळेस काढला होता वाटतं बरं का. कुठं काढली होती बाई लागली रडा डोळे भरून आले त्याचे. वागदऱ्यात. इथं काढला होता इथं बसले होते दोघी. बाई स्वयंपाक बनत होती आणि ती हे बघा पाटा पण इथं. हे बघा पाटा हा आहे ना. हे इथं पाटा दिसला का. म्हातारीचे पाठ आहे ना तिथं. इथं पाठ आहे ना. बाई लागली रडायला. म्हातारीचे आईची आठवण आली बाईला. माणूस शाबू दिसते ना बरं गेला तरी आहे की नाही. मग नको रडू. फोटोत आहे ना फोटोत बघितलं ना तो. हा फोटो आहे ना. हेच लुगडं घातलं होतं ग बाई तिनं. आपल्याला तुरी घालतं लई तवा म्हातारी आली होती चोरी कवा झाली. रमकाटीमध्ये हा बटन तुरी घालतं तेव्हा. तर इथं बसली होती. इकडं आली इथं बसली तुमच्याकडे आली होती. ही शेवटची भेट बाई. आपल्या आजीची आई शेवट भेटायला आली होती. त्याच्यानंतर परत आत्ताच फक्त फोटो नाही आली परत कधीच नाही आले. परत आलीच नाही ती. जवळपास दोघी पण सारखे दिसतंय बघा किती चेहरा सारखा आहे दोघींचा. आता पुढं दाखवतो अजून. हे कोण आहे बघा. हे बघ ते ज्योती आहे, मी युवती आहे ते जे नाना बाई किती मोठी आहे. लवूच बांबूची बांबू बाई किती आपल्या आजीला हाईट एवढी होती किती हाईट आहे बघा ना. लय height. मी हे बघा हा मी बरं का. हा तेजू आहे. हा ही आपली ज्योतू आहे आणि ही आपली आजी. मोठं देवीला फोटो काढला तर का. तुपलाई कुठे गेली गाड्या. हं? तुपलाई बी होती ना आपल्या बरोबर. तिथं नाही फोटो काढते ना. बघा कसे दिसतोय आम्ही. काढ होते ते फोटो. जवळपास हा फोटो नाही का जवळपास झाले तर 16 वर्ष झाले असते नाही ना. 16-17 वर्ष झाले होते. मोठं काढलेलं. मोठ्या देवीला फोटो काढलेला आहे. आणि ते देवस्थान नाही दिसलं ते. हे बघा मंदिराचं पाठीमागं काम चालू होतं मोठ्या देवीचं तिथं. हा होय बाई किती बदल होतं का माणसात. मग आता पुढचा बघू. हे बघा तेजूच्या बड्डेला बहिणी. हे बारकं कोण आहे काय ना दिसत ओळखत पण नाही. तेजूच्या बड्डेचा आहे. बाईचा दीपावळीचा फोटो. हा दीपावलीला बाईचा असा फोटो का आला माहिती का. आपल्या आजी नाही का स्वयंपाक बनवला होता आणि डायरेक्ट नाही का हे आणलं होतं मी सुरसरीन ते आणली होती आणि आपल्या आजीच्या हातात दिली होती. मग बाई कशी होती. हे लोकडं कुठं आहे. कोणतं येतं काय होती हे बघ ना होतं ना पिवळं ते माझी नव्हतं. झूम करून दाखव तुला. नाही ओळख ना तुला बघा आता झूम करतो थोडा. ओळखलं का. तेच आहे ना ते लोक आहे ना ते नसतं किती नाही नाही पिवळं दुसरं. पुढं दाखवतो. दीपावळीचेच फोटो येते सगळे. आपल्या आजी बघा मामंग गाडी घेतली होती बरं का. त्यावेळेस आपली आजी बघा गाडीवर बसलेली. हो बाई गाडीवर बसली होती. गुलाबी लुगडं आहे. हे रानामधले फोटो काढलेला आहे. हम्म. ना आपले नाना पण बसलेले पाठीमागं. हे बघा पण ते ब्लर झालेले इथं. हे ब्लर झालेत पाठीमागं बसलेत इकडं इथे ह्या साईडला. ही मामाची गाडी आता खराब झालेली आहे पण लय दिवस लय भारी गाडी होती. रानात राहायचं त्यावेळेस. गुरं त्याने एवढे सगळे गुरं वगैरे होते इथं. हे लुगडं आताच इकडे राहिले ते लुगडं. हे बघा आपल्या आजीचा फोटो कधीच आहे हो. ह्यो याचा आहे संक्रांतीचा फोटो आहे. सक्रातीचा नसत मग सयजच ह्या असंच. थांब मी सांग तुला कधीचा फोटो आहे तो. हे फोटो पूर्ण नाही का आपल्या आजीचे 21 फेब्रुवारी 2019चे फोटो आहे ते. हे 2019चीच आहे ते पण. ही 2020ची दिवाळी. दिवाळीच्या सणाला नाही का आपल्या आजोबा आणि आजी नाही का दोघांनी लक्ष्मीपूजन केलं होतं. हा इथे घरात लक्ष्मीपूजनचे फोटो आहे. हा हा हे लक्ष्मीपूजनचे फोटो सगळे. ह्यो लग्नामध्ये मी कॅमेराने फोटो काढला होता.
हे लुगडं लय भारी आहे. इथं लय भारी दिसत होती बाई खरंच. हे हे बघा. लुगडं अजून बी हे केलं का त्याला इस्त्री केली का एकदम नयावणी दिसतो केली. तो आवडतं लुगडं नाही. आणि ते कोण आहे? सावली हे आई, हां. हे आई आणि आपली आजी दोघी जणी. इथं आपलं सप्पर होतं ते काढून टाकलं आहे. आपले जे जुने व्हिडिओ आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हे नाही इथं सप्पर होतं सगळं आणि ते काढून टाकलं कारण गळत होतं ना पावसाळ्यात. ते झाला फोटो आहे हा. हे फोटो मी बनवले होते आपल्या आजीचे. हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ बघा. आजी, तू भरवलेल्या घासात अमृताची गोडी आहे आणि हातावर गपचूप दिलेल्या पैशात अख्खं जग विकत घेण्याची ताकद आहे. तुझ्याबद्दल काय बोलू आजी? आईची जागा घेणारी दुसरी माय आहेस तू. स्वतः उपाशी राहून घास भरवणारी दुधावरची साय आहेस तू. त्यावेळेस नाही का नवीन ट्रेंडिंगला आलं होते आणि मी आजीचा फोटो काढला होता. मी हे गाणं काढत त्यावेळेस आपल्या आजीला रडली होती आणि ते लय भारी. मला एवढं आवडलं होतं ना माझं सुद्धा अक्षरशः डोळ्यात पाणी आलं होतं. आजचा ब्लॉग थोडा मोठा होत्या पण जेवढी जुनी आठवण आहे ना यांची सगळे दाखवतो मी तुम्हाला. हे बघा आपल्या आजी आणि आजोबा दोघांचा फोटो काढलेला मी. हे मी जेव्हा शिप जॉईन केली होती ना त्यावेळेस जाताना नाही का वाटा लावताना आजीने मला ओवळलं होतं. आपला आदिनाथ पोलीस झाला होता त्यावेळेस आदिनाथला ओवळताना फोटो काढला होता आजी. ही तर नाही का आत्ता फोटो काढलेला आहे. जवळपास 5-6 महिने झाले असते भाई आहे ना. 5-6 महिन्यापूर्वी काढलेला फोटो. अक्षू संभाईचा पण काढला होता. ते आताचे सगळे नवीन ट्रेंडिंग फोटो सगळे तुम्ही बघितलेले आहेत. आता हे कायमचे सेव्ह राहतील माझ्याकडे. हे रेसिपीचे आले आता पूर्ण अनबॉक्सिंगचे हे पूर्ण सेव आहेत. इथं मला हाणताना येऊ मला हानीत होती. मला हाणलं होतं त्या दिवशीचा फोटो. गेलं भारी फोटो आलता. मला हानीत होती आपली आजी पुढं इथं हाणलं मला. आणलं हे बघा ना किती भारी फोटो आले पण. तेव्हा डोळे वाटवून बघा लय भारी हानीत होती मला हे. डोळे वाटवून बघ. आता आपल्या आजीचे सगळे फोटो बघितले. आता बाहेर येणार आहे आपल्या आजोबांची. आता ना आपल्या आजोबांचे सगळे तुम्हाला जुने फोटो दाखवतो. किती भारी दिसत होते बघा त्यावेळेस. बघायचे का नानाचे फोटो बघायचे. आपल्या आजीच्या नाही का आईचा फोटो आला आणि तिने बघितलं इमोशनल झाली ती. चेहरा चुकला तिचा ना. हां. तुम्ही जपत नाही ना बाई. आजी जपत होते तिला तिच्या आले जपत. हे बघा नाना कसे दिसत होते. 2017चे दाखवता. 17 पासूनचे पुढचे आहेत सगळे. हे बघा 2017चा फोटो. कसे आहेत नाना? लय भारी भारी आहेत. लय ते भारी फोटो राहिले त्या टायमामध्ये. शेवटाचं दूध हे बघा किती भारी दिसायचे. 2017चे बरं का. तरी आज 9 वर्ष झाले या फोटोला. डोळा आहे का? 9 वर्षात किती बदल झाला. बाई काय म्हणते हां. डोळा आहे का? डोळ्यात त्याच्या काठी घाल का डोळ्यात तुला डोळ्यात येते का मला? डोळा आहे का? तुला बाचाळ डोळे दात आहे का दाताला तो? कोण पाथय डोळे दात आहे का दात? दाताला कोण पाथय डोळे. काय दात? बस आता बघून तर घ्या ना फोटो. हा लय भारी. हे बघा माझा बड्डे होता त्यावेळेस मी नाही का आपल्या आजोबांना केक चारताना हे नानाचे फोटो काढला होता. हे बघा इथं दारात काढला होता त्यावेळेस. इथं जाई होती त्यावेळेस. इथं जाई होती ना नाना. हे जाई पशी काढलेला आहे. बघा ना किती भारी दिसत होते. गंध वगैरे लावायचे आणि दररोज गावात जायचे मस्त बसायचे. नाही फिरून यायचो अगदी पद्धतशीर. 9 वाजता. पण आज 1 वर्ष झाले आपले आजोबा घर नाही सोडले. जाऊनच द्या ना म्हातारे जायचं नाही अजिबात. जाणार आता का जायना. माझी काठी दाखी मला जायचं नाही. गेलं तर यायचं रे म्हणते. कारण आपल्या आजोबांना नाही का ते युरिन बॅग आहे त्याच्यामुळे असे चक्कर वगैरे येतील. सकाळ सकाळ गोळी वगैरे घेतल्या असते त्याच्यामुळे ते स्वतःहून जात नाही. तर मी फोटो बनवला त्यांचा त्यावेळेसची एडिटिंग माझी. हे बघा चष्मा लावून. चष्मा लावायचे नाना. त्या टायमाच्यात अजून आहे ना. हे जुने फोटो एवढेच आहे. हे संगोताईचा आणि आजोबांचा फोटो. दिवाळीचा
हे आत्ताचेच आहेत पण भारी आहेत. मला आत्तापर्यंत नाही का सगळ्यात जास्त फोटो कोणता आवडला माहिती आहे का आपल्या आजोबांचा? हे बघा, हे किती भारी चेहरे होते हसू आणि गळ्यामध्ये भगवा एकदम मस्त एक नंबर आला होता. आणि परत असं फोटो काढत आला तुमच्या एकदा हे भारी आहे ना, भगवा फोटो आपल्याकडे भगवा आहे घरामध्ये ते घाला किती भारी वाटतंय. लय भारी. हे नाही भाई चेहऱ्यावर एकदम बारीक नाजूक हसू आहे आणि म्हातारीचा लय छान आहे, त्याच्यात तर सगळेच येतं. लय छान. ते पाय हात केला, कसं माझा हात केला. मग तुम्ही हात जोडे म्हणून तुमचंच केलं. मी हात जोडे म्हणते ना असं. हां आशीर्वाद दिला तुम्हाला. लय चांगला आशीर्वाद देते मोठा. कपटी आहे कपटी. लय कपटी. नाही ना कपटी म्हणजे काय असतं? कोणाला माहित नारळाची कपटी का कायची कोणाची? कायची? त्याला शेपूटच नसतं. नारळाची कपटी. त्याला शेपूटच नसतं ते त्याला कपटी. शेपूटच नाही, नारळाची कपटी. बरं काय म्हणते आपली. हा तर एवढेच फोटो आहेत जसं की आता ट्रेंडिंग आहे. आणि याच्यापेक्षाही जर जुने जर काही फोटो भेटले ना मामाकडे जर असले ना तर मी त्यांना विचारतो आणि ते पण तुम्हाला दाखवतो. आजीचे नाही का जे मी एकदम छोटा असेल त्यावेळेचे फोटो मामाकडे आहेत कदाचित, मी त्यांना विचारेन आणि मग दाखवतो. मला आहेत ना, आहेत बया तो काढलेले आहेत ना असे मडीलेले फोटो. आहेत. आपली आजी म्हणते मामाला विचारतो मी, ते एक नंबर फोटो आहेत ते जुने. तर आपली आजी आणि आजोबांचे कसे वाटले तुम्हाला जुने आठवण ते नक्की कमेंट करून सांगा. कारण मी जोपर्यंत जेव्हा मला समजायला लागला ना आणि मोबाईल वगैरे आला माझ्याकडे तेव्हापासूनचे मी फोटो जपून ठेवले. ज्यावेळेस माझ्याकडे मोबाईल आला अँड्रॉइड मोबाईल जेव्हा यायला लागले मार्केटमध्ये त्यावेळेस मी स्टार्टिंगला मोबाईल घेतला त्यांनी हे फोटो आजी आणि आजोबांचे काढून ठेवलेले आहेत. तर एवढं डाटा आहे माझ्याकडे. उरलेला आपण मामाला विचारून दाखवतो. नाही हात परत. हे बघा आपल्या आजोबा लागले आता पपया तोडायला. काय खायचं काय तुम्हाला? पिकू घालायची ना, पिकू मग पिकलं. हे बघा पिकले बरं का इकडं. आणि अजून मधून ध्यान येतं ज्यावेळेस टरबूज खरबूज संपतं ना घरातलं मग नाना लगेच लक्ष येतं आता पपई खावं लागेल. पडन नाना ते पडन रुचिक. हा उद्या परवा दिवशी तेवढं इकडून एक आहे. कुठे ही एक आहे डोळा पडेल पण पडन ती पाडावर काठीने खाली यायचं ना ती. हाताने पाडा ना मग. हात नाही पुरं. हाईट आहे नानाची अजून. हे बघा माझ्यापेक्षा जास्त हाईट नानाची. तोडली खुश झाली. भारी. अजून एक राहिली. नाना माझ्यापेक्षा उच आहे तुम्ही आहे ना? हा खरंच हाईट उच आहे. लय हाईट ऊस. नानाची हाईट माझ्यापेक्षा जास्त आहे. जपून तोडा नाही तर अंगो पडन. काय पुढे नाही पपई पप्पाई हीच का? हा तोडली. हीच आहे का डोळा पड? तर आज परत नाही का थोडी जास्त गरमी वाढली. ते बघा आपल्या आजीला नाही का इकडं फॅन लावून दिला आहे. आणि ती बघा इथं काय बनवती बाई? दुधी भोपळं दुधी भोपळं दुधी भोपळं. दुधी भोपळं कसे बनवते ते? ते पिवळं बनित येतं, कढी भोपळं बनित येतं, मूग टाकून बनित येतं, कोरडं बनित येतं शेंगदाणे घालून. तू एवढ्या भाज्या सांगितल्यात मग यातली एखादीच बनली असं बाकीच्या कधी बनणार आहे? कढी भोपळंच बनिलंय बाकीच्या भाज्या राहिल्या ना अजून तशाच राहिल्यात त्या. ते पण दाखव ना मग. मग आता ही काय केली म्या? ही कोणती आहे? आणि ही पिवळीच केली. साधी आहे की? हा हे बघा एवढी मस्त भाजी आहे ना तोंडाला एक पाणी सुटलंय. किती तरी आली आहे. साधी छतरी ही. एकदम साधी हा काहीच नाही. तिला नुसतं मीठ मीठ तेलाची धार टाकली. काय काय बनवशील काय माहिती हो. अजून तर शेंगदाणे ते घालायचं राहिलंय कूट वाटून. मला तर आता भूक नव्हती पण भाजी बघून भूक लागली. मला काय तुम्हाला सुद्धा लागली असं. एवढ्या भारी भाजी बनवते आणि यातली नाही एकच भाजी बनवली बघा दुधी भोपळ्याची तिनं. अजून 4-5 भाज्या पेंडिंगला येतात. आता ती कधी बनवते बघू. आणि मी तिला सांगत राहतो तुम्ही जेवढं मला भाज्या सांगतात ना कमेंटमध्ये हे बनवायला सांग ते बनवायला सांग. मी तिच्या धोरणानं असाल तिला जेव्हा वाटण ना बनवू त्यावेळेस मी तिला बंद सांगत असतो तू हे बनव. आणि मस्त बनवतो बरं खरं भाज्या. लेकी बाळी हो दमादमानं मी सगळ्या भाज्या तुम्हाला करून दाखवते. फक्त मला फॉलो करीत जा तुम्ही. करतात ना. आपल्या आजीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तिला वाटतंय खरं तर आत्मारांनी म्हणली फॉलो करा. खरंच करा आपल्या हक्काची फॅमिली आहे.
मला वाटलं नाही का आपल्या आजोबा नाही का पपाया वगैरे तोडूनच शांत बसते, पण त्यांनी अजून काय काय केलं ते तुम्हाला दाखवतो. त्याच्या पहिले नाही का व्ह्यू दाखवतो. हे बघा किती भारी झाला आहे. एकदम सायंकाळ हो राहिली आता, सूर्यास्त तर झालाच आहे. हे बघा काय केलं आहे, वांगे तोडीत वांगे कशाला ते बिया करता बिये. आता पुढे वर्षी रोप नाही आणायचे. हा रोप ना बंद करत आता पुढे पान कळ्यात काय टाकायचं रोप टाकायचं आणि मग वांगी भारी वांगी. हे रोपं नाही का आणून लावले होते, तुम्ही ब्लॉगमध्ये बघितले असते. पण आता पुढच्या वर्षी आपल्याला झाडं वगैरे नाही आणायचे. आता हे वांगे तोडून ठेवलेत, आता हे उन्हाने वाळून जाते. काय होणार ना, हा वाळल्यावर मग काय करायचं पान कळ्यात बी टाकायचं आणि मग रोप तयार करायचं आणि ते लावायचं. ते लावायचं मग सगळे वांगे. इकडे सगळे वांगे लावायचे. हा आपल्या आजोबांनी आता पूर्ण वांगे लावण्यात ह्या बियापासून बरं का. हे का पाणी देऊ राहिले तर आता त्याला पाणी देऊन काय उपयोग आहे तसं बी. दिलं आपलं चाललंय म्हणून. हे का पाणी चालू आहे, इकडे पाणी आलंय, पाणी चालू आहे इथं. मी त्या दिवशी केळी आणली होती, बघा किती मोठी झाली, एकदम फास्ट वाढी. केळीच्या झाडाला तशी पण नाही का वाढ जास्तच असते. हे बघा किती मोठं झालं, एवढं छोटंच रोप होतं हे. मी केळीचं रोप का बरं आणलं आहे, एक केळी पण होते ना आपल्या आजी आणि आजोबाला नाही का नॅचरल घरचं घरी खायला भेटेल, की जे औषधं वगैरे टाकून पिकवलं जातं त्याच्यापेक्षा एकदा घरचं पण खाऊन बघू. ते पण एक माझं धोरण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रेसिपी वगैरे बनवतो आणि ज्यावेळेस लास्ट शूट असतो ना त्यावेळेस नाही केळीचं पान वगैरे नसतं आणि केळीच्या पानावरती एवढं मस्त शूट होतात ना, भरपूर नाही का मी रेसिपीमध्ये बघितले तर ते म्हटलं की केळी मोठी झाली ना आपल्याला पण पान काम येईल. तर आता पप्पा हे बघा हे नाही का पानं वाळत चालली आहेत आणि उन्हाळ्यामध्ये कदाचित नाही का उन्हामुळेच वाळत असते, सुकूते येतं, पण तरी आजोबा आपले पाणी देते. पेरूला जातं, पेरू येऊ राहिलेत, आजीने दाखवलेत. हे बघा असे फुलं वगैरे येऊ राहिले. आपल्या ब्लॉगला नाही का कधी मजा येणार जास्त, मी तुम्हाला अजून मी सांगतो. ज्यावेळेस पावसाळा चालू आहे ना 2-4 पाऊस पडते ना चांगला आहे का ना, पूर वगैरे जाईल ना, एवढं भारी वातावरण असतं ना, असं वाटतं की स्वर्गात जन्म झाला आहे माझा. तरी एवढं मस्त वाटतं इकडे, जबरदस्त. काय म्हणा ना पाऊस झालो किती भारी वाटतं, एकदम थंड वातावरण. पूर चालला नदी ना पूर पाणी आपली इथं नदी तुम्हाला दाखवलेली ना. पूर चालवत गेलं. हिरवं किती होतं इकडे, हिरवं हा हिरवं लय इकडं नाही का आपल्या इकडं गर्भगिरीचे नाही का डोंगर रांगे पूर्ण हिरवी होती. काय म्हणा ना, हा सगळी पूर्ण हिरवं डायरेक्ट. हिरो अख्खं डोंगर नाही का असं हिरवं शालू घातल्यासारखं दिसतो. सगळं हिरगार. मजा येते पण एक नंबर. आता जेवण वगैरे झालंय आणि एकदम मस्त भाजी बनवली त्या आजीने, एक नंबर. अजून पण 4-5 भाज्या येतात आपल्या आजीला ते भोपळ्यापासून, ते पण मी तुम्हाला बनवून दाखवायला लागेल. जसं तिला करू वाटेल ना तसं आपण तिच्याकडून बनवून घेऊ, म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल, मला पण खायला भेटेल आणि तशा पद्धतीने तुम्ही पण करून खातात. तर आजचा ब्लॉग नाही का थोडा मोठा झाला आहे, पण तुमचे भरपूर दिवसापासून कमेंट येत होते आजी आजोबांचे जे तारुण्यपणामध्ये जे फोटो असतील ना ते आम्हाला दाखव. तर माझ्याकडे तेवढा डाटा उपलब्ध होता 10 वर्षापूर्वीचा, तेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे. आजचा ब्लॉग कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगा. जे तुमची एक कमेंट म्हणजे माझ्यासाठी नाही का दररोज एक प्रेरणा आहे आणि एक नवीन आशेने मी नाही का तुमच्यासाठी नवीन काहीतरी असं ब्लॉग बनवण्याचे प्रयत्न करत असतो. तर नक्की कमेंट करून सांगा. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत सर्वांना गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, शुभरात्री, बाय बाय.